안녕하세요. नमस्कार. मी स्नेहा परब स्वागत करते ओळख भाषेची या आपल्या YouTube चॅनलवरती. आपण या चॅनलवरती शिकत आहोत कोरियन लँग्वेज आणि त्यामधील आपण बघत आहोत टॉपिक पार्ट. तर टॉपिक पार्ट मधील आजचा आपला जो धडा आहे तो कितवा आहे? 12वा. धड्याचं नाव काय आहे? ई सागवानन हानगे ऑल्मॉइमनिका. म्हणजे काय? तर ई म्हणजे काय? दीज, सागवा म्हणजे ऍपल, हान म्हणजे वन, गे म्हणजे काय आहे? काउंटिंग युनिट आहे जे की आपण शिकणार आहोत या धड्यामध्ये. आता काउंटिंग युनिट म्हणजे काय? तर आपण जसं बोलतो ना 3 लिटर पाणी, तर हे लिटर काय आहे? युनिट आहे ना. त्याच पद्धतीने कोरियन मध्ये सुद्धा वस्तू मोजण्याचं काय आहे? युनिट आहे. मराठीमध्ये वस्तू मोजण्यासाठी आपण युनिट वापरत नाही, परंतु आपण स्पेसिफिक, जसं आता मला कॉफी हवी असेल तर मी 4 कॉफी मागते का? नाही, मी काय बोलते? 4 कप कॉफी किंवा 4 बॉटल वॉटर. ओके, वॉटर बॉटल बोलतो ना आपण, 4 बॉटल द्या पाण्याचे. तर या पद्धतीने आपण जे वापरतो तसंच कोरियन मध्ये सुद्धा वापरतात, तर ते आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर ऑल्मा. ऑल्मा म्हणजे काय? तर हाऊ मच, आणि इमनिका म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आहे, असणे. ओके, तर हे एक ऍपल जे आहे ते कितीला दिले, इथे या धड्याचा अर्थ हा होतो. तर या धड्यामध्ये धड्याच्या नावामध्ये जे काही आलंय त्याच्यानुसार आपण काय शिकणार आहोत? तर हाऊ मच म्हणजे जे ऑल्मा बोलतात तर ते आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर हान म्हणजे वन, परंतु आतापर्यंत आपण काय शिकलोय? वन म्हणजे इल, तर हे शिकणार आहोत. आणि त्याच्यानंतर अजून आपण काय शिकणार आहोत? तर हे जे काउंटिंग युनिट दिलेले आहेत, काउंटिंग युनिट, तर ते सुद्धा आपण काय करणार आहोत? या धड्यामध्ये शिकणार आहोत. तर त्याच्या अगोदर आपण काय करूया? धडा वाचून घेऊया. या ठिकाणी बघा. आजशी असो ओसेयो जोन्स सागवा जुम जुसेयो 이 사과는 한 개의 얼마입니까? 아저씨 500원입니다. 존스 4개 주십시오. 맥주도 3병 주세요. 아저씨 여기 있어요. 모두 7,400원입니다. तर आता धडा वाचताना तुम्हाला काही शब्द माहिती असतील, काही शब्द नसतील, माहिती नसेल कळलं, ठीक आहे. आपण फक्त आता वाचले आहे. खाली आपण याचे सगळे अर्थ बघूया आणि त्याच्यानंतर परत धड्याकडे येऊया. तर या ठिकाणी बघा, ई म्हणजे काय? तर दिस, सागवा म्हणजे ऍपल, हान म्हणजे वन, गे म्हणजे पीस आणि ए म्हणजे पर. ओके, तर हे एकत्र गे ए लिहिलं तर काय होतं? पर पीस. असं एकत्रच वाचूया, कारण की ए म्हणजे ऍक्च्युअली आपलं काय आहे? पार्टिकल आहे. ओके, टू, ॲट किंवा पर. ओके, त्याच्यानंतर ऑल्मा. ऑल्मा म्हणजे काय? तर हाऊ मच. आजोशी म्हणजे अंकल. ऑसॉ म्हणजे प्लीज. ऍक्च्युअली ऑसॉ म्हणजे प्लीज किंवा हरी. ओके, दोन्ही पद्धतीने वापरलं जातं. एक्झॅक्टली ऑसॉ म्हणजे प्लीज ह्याचा अर्थ होत नाही, स्पेसिफिक ठिकाणीच ऑसॉ वापरला जातो. ते आपण धडा शिकताना परत बघूया. त्याच्यानंतर जोम. जोम म्हणजे इकडे सुद्धा प्लीज नाही आहे, तर ऍक्च्युली लिटिल. खरा एक्झॅक्ट अर्थ जर बघायला गेलं त्याचा, तर लिटिल किंवा प्लीज दोन. पोलाइट. जोम हे कधी वापरतात? जेव्हा आपल्याला पोलाइट बोलायचं असेल तेव्हा. मी धडा शिकवताना तुम्हाला सांगेलच. जुदा म्हणजे काय? तर देणे. बेक म्हणजे काय? तर 100. वॉन म्हणजे काय आहे? तर कोरियन करन्सी. ने म्हणजे 4. उशिप्शिओ. उशिप्शिओ प्लीज डू, तर हे ग्रामर आहे जे की आपण पुढे शिकणार आहोत. मेकजू म्हणजे बियर. से म्हणजे 3. फ्योंग म्हणजे बॉटल. मोदू म्हणजे ऑल टुगेदर आणि छॉन म्हणजे काय? तर 1000. त्याच्यानंतर ख म्हणजे दॅट. जॉ म्हणजे दॅट. इगॉ म्हणजे दिस. छॉगॉ म्हणजे दॅट. दू म्हणजे टू. दसॉत म्हणजे 5. फनाना म्हणजे बनाना. मान म्हणजे 10,000 आणि खोल्ला म्हणजे काय? तर कोको कोला. आणि खाके म्हणजे काय? तर शॉप किंवा स्टोर. तर या ठिकाणी बघा, मोस्ट ऑफ ठिकाणी काय दिलेलं आहे? नंबर्स दिलेले आहेत. तर ते नंबर्स आपण आज या धड्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर हे जे ग्रामर पार्ट आहे शिओ, ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर हे जे युनिट आलेले आहेत, काउंटिंग युनिट, तर ते आपण बघणार आहोत. आणि काय बघणार आहोत आपण धड्यामध्ये? अजून काय बघणार होतो आपण?
ऑल्मा. करेक्ट. तर हे जे ऑल्मा आहे ना ते काय आहे, क्वेश्चन मार्क काय आहे, काउंटिंग युनिट आहे. तर ओके, तर ते आपण बघणार आहोत. तर टोटल किती आपण 4 पॉइंट या धड्यामध्ये बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपण आता काय बघूया, धड्याकडे पहिलं वळूया. तर या ठिकाणी बघा, आजोशी म्हणजे काय, तर अंकल. ऑसा ओसेयो म्हणजे काय, तर या ठिकाणी प्लीज कम किंवा हरी किंवा क्विकली कम. आता तुम्ही कुठे बोलताय त्याच्यावरती डिपेंड आहे, किंवा कोणत्या अर्थाने बोलताय त्याच्यावरती डिपेंड आहे. जेव्हा बघा खूप सेल लागलेला असतो तेव्हा दुकानदार ओरडत असतात, लवकर या लवकर या, नाही तर सेल संपेल. त्यावेळेला सुद्धा तुम्ही काय बोलू शकता, ऑसा ओसेयो. आणि ज्या वेळेला तुमच्या दुकानामध्ये कोणीतरी येतंय त्यावेळेला सुद्धा आपल्याला जेव्हा बनायचं असेल त्यावेळेला सुद्धा आपण काय बोलणार आहोत, ऑसा ओसेयो, प्लीज कम. ओके, तर या पद्धतीने ऑसाचा उपयोग केला जातो. ह्याचा खरा अर्थ प्लीज असा नाही आहे, हे लक्षात असू द्या. ओके, त्याच्यानंतर सागवा जोम जुसेयो. आता जोम म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, या ठिकाणी काय आहे, प्लीज, पण एक्झॅक्ट अर्थ त्याचा काय आहे, लिटिल, किंवा मराठीमध्ये जर बघायला गेलं तर थोडं किंवा जरा. ओके, तर उदाहरणार्थ समजा मला पाणी हवंय, मी कोणाच्या घरी गेली असेल तर मी त्यांना असं बोलते का की पाणी द्या, नाही, मी काय बोलते, थोडं पाणी द्या, जरासं पाणी द्या, जरासं पाणी मिळेल, थोडंसं जेवायला वाढाल. तर याचा थोडंसं जेवायला वाढाल म्हणजे थोडंसं पाहिजे असतं का आपल्याला, नाही, किंवा जरासंच पाणी हवं असतं का, नाही. आपण ते का वापरतो, कारण की आपण समोरच्याला सांगताना डिस्टर्ब करत असतो आणि त्यांना थोडंसं नम्रपणे सांगायचं, म्हणून आपण त्या ठिकाणी काय वापरतो, थोडं किंवा जरासं वापरतो. सेम कोरियन मध्ये सुद्धा आहे की एखादी गोष्ट मागताना थोडीशी पोलाइट होण्यासाठी तिथे काय वापरतात, जोम वापरतात. म्हणजे त्याचा अर्थ इथे प्लीज नाही आहे, थोडंसं आहे. ओके, थोडंसं ऍपल द्याल का, थोडे ऍपल द्याल का. ओके, मग थोडे ऍपल म्हणजे ते थोडेच देणार आहेत का, नाही, तर ते किती किलोवरती काय असेल त्या हिशोबाने ते काय करणार आहेत, ऍपल देणार आहेत. मग इथे ह्याचा अर्थ काय आहे, थोडे ऍपल द्या. ओके, त्याच्यानंतर ई सागवानन हानगे ऑल्मोइमनिका. तर आता हे धड्याचं नाव आहे त्याच्यामुळे ह्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की हे ऍपल एक पीस कितीला दिलेला आहे. ओके, आजोशी, आजोशी काय बोलतायत, ओबेक वॉन इमनिदा. आता ओबेक म्हणजे काय, तर 500. ओके, आणि वॉन म्हणजे काय झालं, ही करन्सी झाली कोरियनची. मग 500 वॉनला आहेत. मग जॉन्सू काय सांगतायत की नेगे जुशिप शियो. आता ने म्हणजे काय आहे, आतापर्यंत आपण काय बघत होतो, ने म्हणजे काय, तर येस, पण ते कधी, तर इथे कॉमा असतो, ने, येस. ओके, आणि इथे काय आहे, इथे नेगे जुशिप शियो म्हणजे काहीतरी वेगळा अर्थ होतोय या वाक्याचा. तर नीट बघायचंय की आपल्याला कुठे काय आपण वापरलेलं आहे. आणि इथे बघा, इथे गे लावलेलं आहे म्हणजे काय, तर काउंटिंग युनिट लावलेली आहे. म्हणजे इथे काय आहे, ने हे काय आहे, नंबर आहे. ओके, तर ते नंबर आपण आता पुढे शिकणार आहोत. इथे पहिलं धडा क्लिअर करून घेऊया. तर ने म्हणजे किती, तर 4. मग किती, 4 जुशिप शियो, काय, तर 4 द्या, काय द्या, 4 नग ऍपल द्या, जुशिप शियो. आता इथे बघा, इथे शियो आलेला आहे, तर ते ग्रामर आहे, ते आपण पुढे बघणार आहोत कसं आलं ते. पण इथे काय आहे, देणे, जुदाचा अर्थ काय आहे, देणे. मग काय, तर 4 ऍपल द्या. मेकजू दो. आता मेकजू म्हणजे काय, तर बियर. मग दो म्हणजे सुद्धा, मग बियर सुद्धा. से ब्योंग. आता से म्हणजे किती, तर 3, आणि ब्योंग म्हणजे काय, तर बॉटल जुसेयो. 3 बॉटल सुद्धा द्या, बियरच्या 3 बॉटल सुद्धा द्या. मग आजोशी काय करतायत की योगी इसोयो, हे घ्या, म्हणजे काय, हिअर इट इज, किंवा हे घ्या, देअर यू आर, हे तुमचं सगळं सामान तुमच्या हवाले केलेलं आहे, योगी इसोयो. ओके, त्याच्यानंतर ते काय सांगतायत, मोदू. मोदू म्हणजे काय, तर सर्व किंवा ऑल टुगेदर. सर्व जे आहे त्याचे वॉन इमनिदा. वॉन म्हणजे काय, कोरियन करन्सी. मग एवढे झाले. आता हे काय दिलेलं आहे, छिलछॉन साबेक. छिलछॉन साबेक म्हणजे किती, 7400 वॉन इमनिदा. म्हणजे हे जे सर्व आहे त्याचे किती रुपये झाले, 7400 वॉन झालेले आहेत. तर हे धड्याचं कन्व्हर्सेशन आहे जे की आता आपण बघितलं.
ह्याचे अर्थ सुद्धा बघितले. हे बघा इंग्लिश मध्ये इथे दिलेला आहे. ऍपल कितीला वेलकम, आय हॅड लाईक सम ऍपल, सम जोम म्हणजे काय तर बघा सम वॉटर, सम फूड लाईक दिस. ओके, हाऊ मच इज ॲन ऍपल. ओके, एक ऍपल कितीला 500 वॉनला. आय हॅड लाईक 4 प्लीज म्हणजे काय तर मला 4 हवे आहेत आणि काय गिव्ह मी 3 बॉटल्स ऑफ बियर. त्याच्यानंतर हिअर यू आर म्हणजे हे घ्या तुमचं सगळं सामान. ऑल टुगेदर किती झालेले आहेत 7400 वॉन झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण काय केलेला आहे धडा वाचून घेतलेला आहे. आता या धड्यामध्ये बघा काही ठिकाणी आहेत ना नंबर आलेले आहेत जे की आपल्याला माहिती नाही आहेत. हान, ने, से, तर हे नंबर आहेत ना आपण शिकलो नाही आहोत. आतापर्यंत आपण काय शिकलो होतो इल, ई, साम, सा, तर हे नंबर शिकलो होतो. परंतु आता नवीन शब्द आलेले आहेत. तर आपण आता काय करूया पहिलं एक एक टप्प्यांनी पहिलं धड्यातलं जे काही आलेलं आहे त्याचे एक एक पॉइंट शिकूया आणि त्याच्यानंतर पुढे जो ग्रामर पार्ट आहे तिथे वळूया. ओके, तर या ठिकाणी बघा आपण काय बघणार आहोत कोरियन नंबर्स. तर आतापर्यंत आपण जे कोरियन नंबर्स बघितलेले ते कोणते होते इल, ई, साम, सा जे होते बघितलेले ते. परंतु कोरियन जे आहेत कोरियन जे नंबर आहेत ते काय आहेत दोन पद्धतीमध्ये वाटले गेलेले आहेत. तर एक कोणते आहेत सायनो कोरियन नंबर आणि दुसरे कोणते आहेत नेटिव्ह किंवा प्युअर कोरियन नंबर. तर आपण आतापर्यंत जे शिकलो होतो ते कोणते होते सायनो कोरियन नंबर जे की मी आता इथे लिहून दाखवते बघा. इल, ई, साम, सा, ओ, यू, छिल, फाल, खू, शिप. इल म्हणजे किती 1, 2 म्हणजे ई, साम 3, सा 4, ओ 5, यू 6, छिल 7, फाल 8, खू 9, शिप 10. ओके, तर हे 10 नंबर आपण सायनो कोरियन बघितले. त्याच्यानंतर आपण पुढे 11, 12 लिहायचं असेल तर कसं लिहितो कसं बघितलेलं. तर जर आपल्याला 11 लिहायचं असेल तर आपण कसं लिहितो 10 + 1 म्हणजे किती झाले 11. मग 10 म्हणजे किती शिप आणि 1 म्हणजे किती तर या ठिकाणी बघा इल. मग आपण काय लिहिलं शिबिल. शिबिल म्हणजे किती झाले 11. मग त्याच पद्धतीने 12 म्हणजे किती शिबी. 13 म्हणजे किती शिपसाम. 14 म्हणजे किती शिपसा. 15 म्हणजे किती शिबो आणि त्याच्यानंतर 16 म्हणजे किती शिब युग. शिबयुग. 17 म्हणजे शिपछिल. 18 म्हणजे किती तर 10 + 8 म्हणजे किती शिब आणि 8 म्हणजे किती फाल शिबफाल. 19 म्हणजे किती तर शिब खू आणि मग 20 म्हणजे किती आपण बघितलेलं तर 10 × 2 का म्हणजे किती होतात 20. मग 10 म्हणजे किती शिब आणि × 2 म्हणजे किती ई मग शिबी. परंतु या ठिकाणी बघा शिबी ऑलरेडी आपल्याकडे आहे. शिबी म्हणजे किती तर 12. मग आपण काय करायचं तर लहान संख्या जी आहे ती पहिली घ्यायची 2 × 10. मग 2 म्हणजे किती ई आणि 10 म्हणजे किती शिब म्हणजे काय झालं ईशिब. ईशिब म्हणजे किती झाले 20. हे मी तुम्हाला शिकवलं होतं. ओके, तर आता या ठिकाणी बघा 20 म्हणजे किती 2 × 10 म्हणजे किती झाले 2 म्हणजे किती ई आणि 10 म्हणजे किती झाले शिब ईशिब. आता 30 जर लिहायचे असेल तर कसे 3 × 10 म्हणजे किती 3 म्हणजे किती साम आणि
10 म्हणजे शीप, म्हणजे किती झाले 6 शीप. 40 म्हणजे किती 4 गुणिले 10, मग 4 म्हणजे किती 6 आणि 10 म्हणजे किती शीप. ओके, सो ह्याच पद्धतीने 50 म्हणजे किती 5 गुणिले 10, 5 म्हणजे किती ओ आणि 10 म्हणजे किती शीप, ओ शीप. मग 60 साठी काय येतील 6 म्हणजे किती आहेत युक आणि 10 म्हणजे किती शीप, युक शीप. 70 साठी काय आहे छिल शीप. 80 म्हणजे काय फाल शीप. 90 म्हणजे काय तर खू शीप. आणि 100 म्हणजे काय आहे पेग. ओके, 100 म्हणजे काय पेग. तर हे आपण अगोदर सुद्धा मी तुम्हाला शिकवलं होतं. आता आपण परत हे सायनो कोरियन नंबर जे आहे ते बघणार आहोत, बघत आहोत. 1 ते 99 साठी आपल्याला माहिती आहे काय बोलतात ते, आणि 100 ला काय बोलतात पेग. ओके, आता ह्या ठिकाणी समजा आपण रिव्हिजन घेऊया. समजा मला लिहायचं आहे 55, तर मी कसं लिहिणार 50. पहिले काय करणार 50 आणि नंतर मग काय करणार 5. ओके, मग 50 म्हणजे किती तर 5 गुणिले 10. मग 5 गुणिले 10 म्हणजे किती ओ शीप आणि 5 म्हणजे किती ओ, म्हणजे हे किती झाले ओशिबो, म्हणजे किती झाले 55. ओके, आता समजा मला 20 म्हणजे किती तर 2 गुणिले 10 म्हणजे किती झाले तर ई शीप. ओके, मग मला जर 21 लिहायचे असेल तर कसं लिहिणार मी 20 प्लस 1. मग 20 म्हणजे किती आहेत ई शीप, मग मी किती लिहिणार ई शीप आणि 1 म्हणजे किती इल, हे झाले 21. आता 22 जर लिहायचे असेल तर मी कसं लिहिणार ई शीप ई. 23 जर लिहायची असेल तर ई शीप साम. तर ह्याच पद्धतीने मला जर 99 लिहायचे असेल तर मी कसं करणार 90 प्लस 9. मग 90 म्हणजे किती तर 9 गुणिले 10. मग 9 गुणिले 10 किती तर खू शीप, आणि मग उर्वरित 9 किती झाले खू, खुशीप खू, म्हणजे हे किती झाले 99 झाले. आणि 100 साठी काय आहे पेग. तर 1 ते 100 आकडे कसे लिहायचे सायनो कोरियन नंबर म्हणजे हे आपले अगोदर सुद्धा मी शिकवलेले होते आणि आज सुद्धा बघून झालेले आहेत, थोडी रिव्हिजन झालेली आहे. ओके, आता आपण काय बघणार आहोत कोरियन प्युअर किंवा कोरियन नेटिव्ह नंबर्स. ओके, नेटिव्ह नंबर. तर नेटिव्ह नंबर हे किती आहेत 1 ते किती आहेत फक्त 99 पर्यंतच आहेत, म्हणजे इथे 100 सुद्धा नाहीये. 100 साठी डायरेक्टली काय वापरायचं आहे आपण जे सायनो वापरत होतो बेक तेच. ओके, मग फक्त 1 ते 99 जे आहेत ते काय आहेत नेटिव्ह प्युअर कोरियन नंबर आहेत, हे स्वतःचे त्यांचे आहेत. ओके, आणि सायनो म्हणजे काय तर जे त्यांनी चायनाचे जे कॅरेक्टर आहेत तिथून घेतलेले आहेत, परंतु प्रोनाउन्सिएशन जे आहे ते त्यांचं कोरियन आहे, तर ते काय आहेत सायनो कोरियन नंबर. ओके, तर नेटिव्ह मध्ये बघा जे 1 ते 99 आहेत ते फार कठीण नंबर आहेत, पाठांतर करण्याशिवाय तुमच्याकडे काहीही ऑप्शन नाही आहे. सो थोडंसं पेशन्स ठेवा आणि प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस शिवाय तुमच्याकडे पर्याय नाही, कारण की मी सुद्धा कोरियन नंबर जेव्हा शिकत होती मला 2 ते 3 दिवस लागलेले पूर्ण डिटेल कोरियन नंबर शिकण्यासाठी. सो त्याच्यामध्ये सगळ्यात कठीण होतं नेटिव्ह नंबर, आणि त्याच्यानंतर हे जे एकक आहेत की 100 ला काय बोलतात, 1000 ला काय बोलतात, दशहजार, लक्ष, दशलक्ष, हे जे पुढचे आपले जे काय बोलतात त्याला युनिट जे आहेत, एकक जी आहेत ती लक्षात ठेवण्यासाठी किंवा ती समजण्यासाठी मला 2 दिवस गेले. मी 2 दिवस कोरियन डिटेलमध्ये नंबर शिकत होती ज्या वेळेला मी शिकत होते त्यावेळेला. ओके, सो तुमच्याकडनं सुद्धा हे पॉसिबल आहे की तुम्ही एका दिवसात शिकू शकता, 2 दिवसात शिकू शकता, किंवा डिपेंड करतं की तुम्ही हा लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला लगेच समजेल सुद्धा. तर ते तुमच्या ग्रास्पिंग पॉवरवरती डिपेंड आहे. पण खरंच हे जे नेटिव्ह कोरियन नंबर जे आहेत ते थोडेसे किचकट आहेत. सो नीट लक्ष देऊन बघा आणि प्रॅक्टिस करा. ओके, तर आता या ठिकाणी बघा 1 2 3 4 आणि 5. ओके, नंतर 6 7 8 9 आणि 10.
मग 1 ला कोरियन नेटिव्ह नंबर मध्ये काय म्हणतात? हाना, दुल, सेत, नेत, दासोत, यॉसोत, इल्गोप, यॉदॉल, आहोप आणि यॉल. ओके, तर या पद्धतीने आपण 10 नेटिव्ह कोरियन नंबर जे आहेत ते बघितलेले आहेत आणि ते खूप वेगळे आहेत, एकापेक्षा एक नग आहे, काही कुठे काहीही सिमिलर काही नाहीये. ओके, आता या ठिकाणी बघा, इथे हाना आहे, इथे दुल आहे, कुठे काही कसल्याचा संबंधच नाहीये. ओके, तर हे आपण 3-3च्या सेट मध्ये काय करणार आहोत? पाठांतर करणार आहोत. या ठिकाणी बघा, 3-3चा सेट करायचा आपण आणि पाठांतर करायचं. हा जो पहिला सेट आहे त्याच्यामध्ये काही म्हणजे काही सिमिलर नाहीये. दुसऱ्यामध्ये एवढंच आहे की पाश्चिम मध्ये स आहे आणि तिसरा जो सेट आहे त्याच्यामध्ये काय आहे? पाश्चिम मध्ये प आहे आणि एंडिंगला जे 10 म्हणजे काय तर यॉल, ते आपल्याला पाठांतर करायचं आहे. ओके, तर आपण पहिला सेट काय आहे? हानादुल सेत, हानादुल सेत, हानादुल सेत. ओके, मग आता या ठिकाणी बघा, हानादुल सेत, हानादुल सेत. ओके, तर हे तुमच्या एक पाठांतर झालं, हानादुल सेत. ओके, दुसरा जो सेट आहे त्याच्यामध्ये बघा काय आहे? स आहे. ओके, मग तो कसा करणार आहे? नेत, दासोत, यॉसोत, नेत, दासोत, यॉसोत, नेत, दासोत, यॉसोत. आता या ठिकाणी बघा, नेत, दासोत, यॉसोत. ओके, त्याच्यानंतर 7, 8, 9 साठी काय आहे? इल्गोप, यॉदॉल, आहोप, इल्गोप, यॉदॉल, आहोप, इल्गोप, यॉदॉल, आहोप. आता बघा, इल्गोप, यॉदॉल, आहोप आणि त्याच्यानंतर 10वं काय आहे? यॉल. 10वं काय आहे? यॉल. म्हणजे काय झालं? तर हे आपले 1 ते 10 आकडे कसे झाले? पाठांतर झाले. आता हे तुमच्या लक्षात आहेत का बघा. आता या ठिकाणी बघा, मी स्क्रीन पूर्ण क्लीन केलेली आहे. आता इथे बघू, मी लिहायच्या अगोदर तुम्ही तुमचं बरोबर आहे की नाही ते बघून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ओके, तर 1 साठी काय आहे? आता मी इथे लिहिते, माझ्या लिहायच्या अगोदर तुमच्या किती जणांच्या लक्षात आहे ते बघा, प्रॅक्टिस करा. ओके, हानादुल सेत, नेत, दासोत, यॉसोत. आता इथे काय आहे? प. मग इथे काय येणार आहे? इल्गोप, यॉदॉल, आहोप आणि यॉल. तर या पद्धतीने आपण काय केलं? 1 ते 10 आकडे पाठांतर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला तुमच्या ट्रिकनी, जी कुठली ट्रिक असेल त्या ट्रिकनी तुम्ही पाठांतर करू शकता किंवा तुम्ही YouTube वरती हजारो असतील की नंबर कसे पाठांतर करायचे, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय? पाठांतर करायचंय. आता या ठिकाणी लक्ष द्या, 1 ते 10 तर नंबर झाले. आता 10च्या पुढे काय? तर 10च्या पुढे सेम तसंच जसं आपण 11, 12, 13, 14, 15, 16, 17 जसं आपण सायनो नंबर मध्ये केलेलं आहे की 10 + 1. मग 10 म्हणजे किती आहे तिकडे? तर यॉल. मग आपण इथे काय लिहिणार? यॉल. आणि 1 म्हणजे किती आहे? हाना. मग आता हे किती झालं? यॉल हाना. यॉल हाना म्हणजे काय झालं? तर 11. आता 12. 12 म्हणजे किती? तर यॉल आणि 2 म्हणजे काय होतं? दुल. यॉल दुल. 13 म्हणजे काय? तर 10 + 3. 10 म्हणजे यॉल आणि 3 म्हणजे किती झाले? सेत. 14 साठी काय आहे? 10 +
4, मग 10 म्हणजे किती यॉल आणि 4 म्हणजे किती नेत. ओके. त्याच्यानंतर 15 साठी काय आहे तर 10 म्हणजे काय यॉल आणि 5 म्हणजे काय तर दाशॉत. त्याच्यानंतर 16 यॉल आणि त्याच्यानंतर 16 काय आहे यॉसॉत. 17 साठी काय आहे यॉल आणि 7 म्हणजे आपल्याला माहिती आहे प येतो, इथून प स्टार्ट होतो, मग आपण काय करणार इल्गो. 17 म्हणजे किती तर इल्गो. त्याच्यानंतर 18 म्हणजे किती यॉल आणि 8 म्हणजे काय तर यॉदॉल आणि 19 म्हणजे काय तर यॉल आणि 9 म्हणजे काय तर आहोप आणि 20. आता 20 साठी काय आहे तर जसं आपण सायनो मध्ये बघितलं होतं की 2 गुणिले 10 म्हणजे 20. मग 2 म्हणजे किती तर ई आणि 10 म्हणजे किती शिप, म्हणजे ई शिप म्हणजे किती 20. हे आपण सायनो मध्ये बघितलेलं. परंतु अनफॉर्च्युनेटली कोरियन नेटिव्ह नंबर मध्ये असं नाही आहे. 2 गुणिले 10 म्हणजे दुल यॉल हे नाही आहे. ह्यांचे 20 ते 90 जे आकडे आहेत ते त्यांचे स्वतःचेच बनवलेले आहेत. तर त्याचा अभ्यास आता आपण करूया. सो या ठिकाणी बघा 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. तर 20 साठी काय आहे शब्द समूल. समूल. 30 साठी काय आहे सॉरन. 40 साठी काय आहे माहन. 50 साठी काय आहे श्विन. काय आहे श्विन. आणि 60 साठी काय आहे येसुन. आणि 70 साठी इल्हन. काय आहे इल्हन. आणि 80 साठी काय आहे यॉदिन. काय आहे यॉदिन. आणि 90 साठी काय आहे आहन. काय आहे आहन. तर हे शब्द जे आहेत ना ते तुम्हाला पाठांतरच करायचे आहेत 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 साठी. ओके. तर 60 ते 90 च बघा तुमच्या थोडस लक्षात येत असेल तर 6 म्हणजे काय होतं तर यॉसॉत. ओके. तर हा जो यॉ आहे ना तो या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर 7 साठी जो होता तो काय होता इल्गो. ओके. तर हे काढलं तर पहिला जो इल आहे तो या ठिकाणी आहे. 8 साठी सुद्धा काय होता यॉदॉल. तर हे काढलं तर यॉ काय आहे इकडे आहे आणि आहन्स मधला आहोप मधला आ या ठिकाणी आहे. सो हे थोडंसं लक्षात ठेवण्यासारखं आहे. येसून इरहन यॉदन आहन. परंतु पहिले जे 20, 30, 40, 50 जे आहेत ना ते त्याचं काहीच साम्य नाहीये. तर ते तुम्हाला पाठांतर करावे लागतील. समूल सॉरन माहन श्विन. समूल सॉरन माहन श्विन. ओके. तर हे झाले आपले 20 ते 90 जे 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 ला कोरियन नेटिव्ह प्लेस मध्ये काय बोलतात ते. ओके. आता ह्याच्यामध्ये बघा जर आपल्याला 21 लिहायचं असेल ओके 21 तर आपण कसं लिहिणार समूल आणि 1 म्हणजे काय हाना. समूल हाना. आता 22 लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार समूल दुल. त्याच्यानंतर समजा मला 35 लिहायचं असेल तर 30 म्हणजे काय आहे सॉरन आणि 5 म्हणजे काय तर दासॉत. म्हणजे काय सारन दासॉत. आता मला 48 लिहायचं असेल तर 40 म्हणजे काय आपण बघितलं माहन आणि 8 म्हणजे काय आहे तर यॉदॉल. काय होतं यॉदॉल.
तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, नंबर लिहायचे आहेत. आता 99 जर लिहायचं असेल तर काय, तर 90 म्हणजे आपण काय बघितलेलं, आहन. मग आहन आणि 90 काय, 9 म्हणजे काय होतं, आहोप. म्हणजे हे काय झालं, आहन आहोप काय झालं, 99 कोरियन मध्ये. ओके, सो हे तुम्हाला पाठांतर करण्याशिवाय तुमच्याकडे गत्यंतर नाहीये, तुम्हाला पाठांतरच करायचे आहे. तर कोरियन नंबर झाले आपले 1 ते 100 आणि सायनो नंबर झाले आपले 1 ते 100. ओके, सो आपले कोरियन नंबर झालेले आहेत सायनो आणि नेटिव्ह. पुन्हा एकदा बघा, सायनो मध्ये कुठले कुठले नंबर होते, तर इल, ई, साम, सा, ओ, युक, छिल, फाल, खू आणि काय होतं, तर शिप. ओके, त्याच्यानंतर आपल्याला 11, 12 जे करायचं होतं ते कसं करणार होतो आपण, तर शिप, इल, शिप, ई, शिप, साम. या पद्धतीने 20 पर्यंत आल्यानंतर 20 ला काय होतं, ई, शिप. ओके, त्याच्यानंतर आपल्याला जर समजा 21 लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार होतो, ई शिप, इल, ई शिप, ई म्हणजे 22. 23 लिहायचं असेल तर ई शिप, साम. समजा मला 53 लिहायचे असतील तर ओ शिप, साम. 99 लिहायचे असतील तर खुशिप, खू, खुशिप खू. ओके, तर 99. आणि 100 लिहायचे असेल तर काय, डेक. ओके, तर हे झालं सायनो नंबरचं. नेटिव्ह मध्ये जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार होतो, हाना, दुल, सेत, नेत, दासॉत. त्याच्यानंतर काय होतं, यॉसॉत, इल्गुप, यॉदॉल, आहोप आणि त्यानंतर काय होतं, यॉल. ओके, तर हे 10 पर्यंत आपल्या लक्षात होते. त्याच्यानंतर जर आपल्याला 11, 12 लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार होतो, यॉल हाना, यॉल दुल. 13 लिहायचे असतील तर आपण कसं लिहिणार होतो, यॉल सेत. 15 लिहायचं असेल तर आपण कसं लिहित होतो, यॉल दासॉत. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, 20, 30 जे आहेत ते त्याच्यासाठी. तर 20 साठी काय होतं, स, मुल. 30 साठी आपण काय बघितलं, सॉरिन. म्हणजे इथे मला जर 21 किंवा समजा मला 22 लिहायचं आहे तर मी कसं लिहेल, स, मुल आणि 2 म्हणजे काय, तर दुल. सेम मला जर 33, 34 लिहायचं असेल तर मी काय लिहेल, सॉरिन आणि 4 म्हणजे काय, तर नेत. त्याच्यानंतर 40 ला काय होता शब्द, माहन. काय होता, माहन. आता समजा मला 46 लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार, माहन आणि 6 म्हणजे किती, तर यॉसॉत. ओके, तर या पद्धतीने आपण काय बघितलेलं, तर कोरियन नंबर आणि सायनो नंबर आणि नेटिव्ह नंबर ह्याचा आपण अभ्यास केला होता. ओके, परंतु आता ह्याच्या पुढे पण तर नंबर आहेत ना, 100च्या पुढे पण तर मोजायचं आहे, 101, 102, त्याच्यानंतर 1000, दशहजार. तर हे पण तर मोजायचे. तर त्याच्यासाठी काय एकक आहेत त्याचा आता आपण काय करूया, अभ्यास करूया. सो आपण आधी मराठीमध्ये लिहून घेऊया. मराठीमध्ये आपली एकक काय होती, तर एकक, दशक, शतक, हजार आणि त्याच्यानंतर काय होतं, दशहजार. तर एकक साठी आपण 1 ते 9 आकडे वापरायचो, त्याच्यामध्ये एकच अंक असायचा. दशक मध्ये काय होतं, तर
दोन आकडे 10 ते 99 मध्ये तुम्ही काहीही वापरू शकत होतात. दशक, शतक मध्ये काय होतं तर 100. मग 100 ते किती 999 आपण वापरू शकत होतो. हजार, हजार मध्ये काय आहे तर 1000 आणि दशहजार मध्ये काय आहे तर 10,000. ओके, तर ह्याच्या पुढे सुद्धा आहेत, पण आपण सगळं एकत्र शिकलो तर डोक्याच्या पलीकडेच जाईल. त्याच्यापेक्षा बेटर आहे की आपण इथपर्यंत शिकू, आणि इथपर्यंत पण मी तुम्हाला शिकवणार नव्हती, पण धड्यामध्ये आला आहे त्याच्यामुळे मला ते शिकवावं लागतंय. ओके, तर आता ह्या ठिकाणी बघा कोरियन मध्ये काय आहे. एकक मध्ये तुम्ही 1 ते 9 आकडे वापरायचे आहेत. दशक मध्ये काय आहे तर शिप. ओके, मग ते शिप तुम्ही 99 पर्यंत, म्हणजे इकडे फक्त 10 असू शकतात का नाही, तर 20, 30, 40, 50, 45, 46 काहीही असू शकतात. 99 सुद्धा असू शकतात. ओके, त्याच्यानंतर शेकडा किंवा शतक, त्याच्यासाठी काय आहे तर फेक म्हणजे 100. आणि हजार साठी काय आहे तर छॉन, आणि दशहजार साठी काय आहे मान. तर आता आपल्याला काय करायचं आहे, फेक, छॉन आणि मान या तिघांचा अभ्यास करायचा आहे. कारण की शिप पर्यंत आपण केलेला आहे. 99 लिहायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की कसं लिहायचं. 90 म्हणजे 90 म्हणजे किती तर खुशीप, आणि 99चा 9 म्हणजे काय तर खू. खुशीप खू म्हणजे किती 99. हे झालं सायनो मध्ये. आणि कोरियन मध्ये जर लिहायचं, सॉरी नेटिव्ह मध्ये जर लिहायचं असेल तर कसं लिहिणार आपण. 90 म्हणजे काय होतं आहन, आणि 9 म्हणजे काय होतं आहोप. ओके, मग हे काय झाले 99. मग सायनो आणि प्युअर मध्ये 99 पर्यंत आपण लिहू शकतो, परंतु 100च्या पुढे आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी. इथे आता इथून आपल्याला काय करायचं आहे, फक्त सायनो नंबर यूज करायचे आहेत. ओके, तर इथे आपण लिहून घेऊया. पहिला आपण काय बघूया 100. ओके, आता मला कोरियन लँग्वेज मध्ये जर 200 लिहायचे असतील तर मी कसं लिहिणार. 2 म्हणजे किती ई बेक. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, फक्त सायनो नंबरच यूज करायचे आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे जरा सोपं आहे. ई बेक. ओके, जर मला 300 लिहायचं असेल तर मी कसं लिहेल साम बेक. ओके, परंतु जर मला 346 लिहायचे असतील तर ते मी कसं लिहिणार तर 300 म्हणजे किती सामबेक 46. मग 40 म्हणजे किती तर साशिप, आणि 6 म्हणजे किती युग. आलं लक्षात. आता समजा मला 891 लिहायचं असेल तर मी हे कसं लिहिणार. पहिलं काय करणार मी 800. मग 8 ला सायनो नंबर मध्ये काय म्हणतात फाल, आणि मग हे किती आहे शतक आहे. मग शतक साठी काय आहे बेक. मग काय लिहिलं आपण फाल बेक. आता इथे काय आहे 90. मग 90 साठी काय करणार आपण खुशीप, म्हणजे किती झाले 90. आणि 1 साठी आपण काय लिहिणार मग इल. फालबेक खुशीब इल म्हणजे काय तर 891 कोरियन मध्ये. ओके, तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे लिहायचं आहे. तर हे झालं भेकचं. ओके, आता आपण काय बघणार आहोत तर हजार. मग हजार साठी आपण काय बघितलेलं, तर हजार साठी आपण काय बघितलेलं छॉन. एक छॉन म्हणजे किती तर 1000. मग जर मला 2000 लिहायचे असेल तर मी कसं लिहिणार ई छॉन म्हणजे किती 2000. जर मला 3000 लिहायचे असेल तर मी कसं लिहिणार साम छॉन. ओके, समजा मला 7000 लिहायचे तर मी कसं लिहिणार 7 साठी काय होतं छिल छॉन म्हणजे किती झालं 7000. परंतु जर मला 7004 लिहायचे असतील तर मी कसं लिहिणार तर छिलछॉन म्हणजे 7000, आणि 4 ला काय बोलतो आपण 6 म्हणजे काय तर छिलछॉन 6 म्हणजे किती 7004. परंतु जर मला 7014 लिहायचे असेल तर मी कसं लिहिणार. पहिलं मी 7000 ची फोड करून घेणार छिल छॉन, त्याच्यानंतर 14 ची फोड करणार. मग 14 म्हणजे काय तर शिप 6.
ओके. आता समजा मला 7514 लिहायचे असतील तर मी काय लिहिणार, पहिलं 7000 ची फोड करून घेणार, छिलछॉन, मग 500 ची फोड करून घेणार, मग 500 साठी काय आहे 5 ओबेक, आणि 14 साठी काय आहे शिप्सा. ओके. आता समजा मला 7510 लिहायचे असते तर मी कसं लिहिलं असतं, छिलछॉन ओबेक शिप. ओके. आता या ठिकाणी बघा, मला 7509 लिहायचे असते तर मी कसं लिहिलं असतं, तर पहिली मी 7 ची फोड केली असती, छिल छॉन, त्याच्यानंतर 500 ओबेक, आणि इथे शिब आहे का नाहीये, 2 अंकी नाहीच आहे, दशक नाहीये, मग काय डायरेक्टली एकक. मग एकक साठी काय लिहायचं आहे गु. मग काय छिलछॉन ओबेक गु म्हणजे 7509. तर या पद्धतीने आपण काय करायचं आहे, छॉन लिहायचे आहेत कोरियन मध्ये. ओके. आणि आता त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, तर मान. मान मान म्हणजे किती, तर 10,000. मग 50,000 लिहायचे असेल तर मला काय करावं लागेल, एक मान म्हणजे 10,000. मग 50,000 साठी मला किती मान लिहावे लागतील, तर 5 मान, कारण की एका मानवरती 4 शून्य आहेत, मग 5 मानवरती 4 शून्य झाले तर किती झाले 50,000. ओके. आता मला जर 60,000 लिहायचे असतील तर मी किती लिहिणार, 6 मान. ओके. मग 6 मान म्हणजे किती, तर युग मान. ओके. आता 5 मान म्हणजे किती, तर ओ मान. आता समजा मला 80,000 लिहायचं असेल तर मी किती लिहिणार, 8 मान. मग 8 म्हणजे किती, तर फालमान. ओके. या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. आता समजा मला जर 81,000 लिहायचं असेल तर मी काय करणार, 81,000 मधून पहिले 80,000 बाजूला काढणार, म्हणजे काय 8 मान, आणि त्याच्यानंतर एक काय लिहिणार छॉन. ओके. मग 8 मान म्हणजे किती, तर फालमान, आणि एक म्हणजे किती, तर इलछॉन. ओके. आलं लक्षात, म्हणजे 81,000 एवढं लक्षात आलं. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, जे कोरियन नंबर्स आहेत ते मोठे मोठे लार्ज नंबर जे आहेत ते या पद्धतीने लिहायचे आहेत. जसं आता मी जर इथे लिहिलं की 72,577, तर मला कसं लिहावं लागेल, 72 मधून मी काय करणार, पहिलं 70 काढणार, म्हणजे किती 7 छिल मान. 7 मान म्हणजे किती झाले 70,000. त्याच्यानंतर मी काय वेगळं काढणार, 2,000 म्हणजे किती, 2 साठी काय शब्द आहे ई, आणि 1000 म्हणजे किती छॉन, ई छॉन. आणि नंतर 500 म्हणजे तुम्हाला माहिती आहे बेक, ओ बेक, आणि 77 म्हणजे किती, तर 70 म्हणजे किती, तर छिलशिप छिल, छिलशिप छिल म्हणजे किती 77. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, कोरियन नंबर्स लिहायचे आहेत. तर आता तुमच्या लक्षात आलं, 1 ते 99,999 पर्यंत तुम्ही काय करायचे आहेत, सायनो कोरियन नंबर्स कमीत कमी 2 वेळा लिहायचे आहेत. हा तुमचा गृहपाठ आहे, ही तुमची प्रॅक्टिस आहे, तरच तुम्हाला कळेल. आता 99,999 म्हणजे तुम्ही कसं लिहिणार, तर 90 म्हणजे किती 9 मान म्हणजे किती झाले 90,000, म्हणजे इथे किती झाले खुमान. त्याच्यानंतर काय खू छॉन, त्याच्यानंतर खू बेक, आणि त्याच्यानंतर काय आहे खुशिप खू. तर या पद्धतीने तुमचं काय येणार आहे 99,999 असं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आता बघा या ठिकाणी मी वेगळ्या याच्याने पेनाने लिहिते. खू मान म्हणजे किती 90,000. त्याच्यानंतर काय आहे खू छॉन म्हणजे किती 9,000, म्हणजे किती झाले 90,000 आणि 9,000 99,000. त्याच्यानंतर काय आहे तर 900 म्हणजे किती खू बेक,
आणि त्याच्यानंतर 99 साठी काय मग 90 खुशीब आणि त्यानंतर काय येणार मग तुमचं सिंगल एक खू खुमान खुछान खुबे खुशीब खू म्हणजे 90,999 हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे आणि हे म्हणून तुम्ही 2 वेळा तरी साइन ऑन नंबर जे आहेत ते 1 ते 99,999 चे लिहायचे आहेत. ओके. सो ह्याच्या पुढे आपण काउंटिंग युनिट बघणार होतो, परंतु लेक्चर ऑलरेडी खूप लेंदी झालेला आहे आणि कोरियन नंबर्स फार किचकट आहेत, त्याच्यामुळे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. इथेच थांबूयात. जे आज आपण सायनो आणि नेटिव्ह कोरियन नंबर शिकलेलो आहोत त्याची प्रॅक्टिस करा, ते पाठांतर करा आणि त्याच्यानंतर पुढच्या लेक्चरसाठी तयार राहा. सो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, घडत राहा.